नमस्कार, मी मधुरा. झी24 मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत दंतपंक्ती दातांचं सौंदर्य ह्या विषयावर. मोत्यासारखे सुंदर दात असावेत आणि आपलं हास्य अगदी एखाद्या हिरो हिरोईन सारखं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र या दातांची नेमकी काळजी कशी घ्यावी आणि त्यासाठी सध्या कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रियांका महाजन. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर प्रियांका यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर प्रियांका यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर प्रियांका यांनी डी.वाय. पाटील ह्या दंतवैद्यकीय महाविद्यालयातून दंतवैद्यकशास्त्रातील BDS ही पदवी प्राप्त केली आहे. दंत अस्थिशास्त्र ह्या विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनही केलंय. डॉक्टर प्रियांका या क्लिअर पाथ अलाइनमेंट या विषयातील तज्ञ असून त्यांचं 3 आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमधून लेखही प्रसिद्ध झालेत. स्माइल एव्हेन्यू हे गिरगाव इथे त्यांचे डेंटल क्लिनिक आहे. माय डेंटिस्ट आणि आनंद हेल्थ क्लिनिकच्या माध्यमातून त्या मुंबईत सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. चला तर ह्या दातांच्या सौंदर्याविषयी आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर प्रियांका महाजन यांच्याकडूनच. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण एक दाता संदर्भात चर्चा करणार आहोत. मात्र सगळ्यात अगोदर मला हे जाणून घ्यायला आवडेल की ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे नेमकं काय आणि ह्याच्यासाठी उपचार कोणी केले पाहिजेत? ऑर्थोडॉन्टिक्स हा म्हणजे जसं तुम्ही बोलले आता की दंतपंक्ती सौंदर्य म्हणजे ॲक्च्युली डेंटल या फील्डमध्ये असे बरेचसे क्षेत्र आहे जे ह्याच्यासाठी काम करतात. पण हे जे सगळे क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये दातांना आपल्याला आयदर घासावं लागतं किंवा त्याला लहान करावं लागतं. काहीतरी त्याला प्रिपरेशन केल्याशिवाय आपण याच्यात काही सुधारणा करू शकत नाही. हे जे ऑर्थोडॉन्टिक्स ही एक अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये आपल्या ओरिजिनल टूथला आपण त्याला काहीही न करता फक्त त्या जागेवर आणतो. लाईनीत आणणे हे ऑर्थोडॉन्टिक्स करतात ब्रेसेस लावून. आता लोकांना ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे फक्त इतकंच माहितीये की दातांना लाईनीत आणणं, पण ह्याचं एंटायर फुल फॉर्म जर तुम्ही पाहिलं तर इट इज लाईक ऑर्थोडॉन्टिक्स अँड ऑर्थोग्नॅथिक सर्जरी. हां, आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यात बरेच अशा गोष्टी आहेत. जसं तुम्ही हाडांची पण आम्ही डील करतो. ओके, आता जसं हाड म्हणजे आपण म्हटलं तर कोणाच्या जबडामध्ये कोणाचे विकार असतात. कोणाचा जबडा कमी असू शकतो किंवा कोणाचा लहान असू शकतो, कोणाचा जास्त वाढलेला असू शकतो. हे सुद्धा आपण विकार ह्याच्याने करेक्ट करू शकतो. हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. ही एक गोष्ट असून अजून एक म्हणजे ऑर्थोग्नॅथिक सर्जरीज म्हणजे ज्याला आपण प्लास्टिक सर्जरी असं म्हणून सुद्धा आजकाल लोकांना माहिती आहे. पण हे जे जबड्याचं आहे ते आपण ऑर्थोडॉन्टिक्स डील करतो ह्याच्यामध्ये. हे सगळे संदर्भात आपण काम करतो. प्लस लहान मुलांमध्ये जे पालक येतात आमच्याकडे ते जेव्हा होऊन जातात काही प्रॉब्लेम्स तेव्हा येतात. पण हे विकार होण्याच्या आधी जेव्हा त्यांची सवयी असतात, जसं कोणी अंगठा चोखतं, कोणाची सवय असते जीभ लावण्याची, कोणी माउथ ब्रीदिंग जसं तोंडाने श्वास घेतं, हे सगळे सुद्धा आपण ह्याच्याने थांबवू शकतो. म्हणजे पुढे जाऊन ह्याची ट्रीटमेंट आपल्याला करायची गरज नाही पडणार कारण की विकारच होणार नाहीत. तर हे सगळं मिळून एक ऑर्थोडॉन्टिक हा करतो. बरोबर, म्हणजे ऑर्थोडॉन्टिक हा एक उत्तम खरं तर पर्याय आहे. म्हणजे ज्यांचे दात वेडेवाकडे असतील किंवा इतर काही गोष्टींचा त्रास असेल दातांसंदर्भातला त्यासाठी. मात्र हा उपचार नेमका कोणी करावा आणि कोणत्या वयात करावा? जसं मी तुम्हाला सांगितलं की लाईक जर आम्ही जबड्याचं सुद्धा ट्रीटमेंट करतो. बरोबर. आता ही जी ट्रीटमेंट आहे किंवा हा जो उपचार आहे हा तेव्हाच होऊ शकतो जेव्हा कोणी वाढीव वयात असेल. आता याच्यासाठी आम्ही पालकांना सांगतो की जर ते मुलांना 7 वर्षाचे किंवा 8 वर्षाचे असताना जर आमच्याकडे घेऊन आले तर तेव्हा आपण काहीतरी उपचार करू शकतो. म्हणजे त्याचा आपण जो पण जबड्यामध्ये प्रॉब्लेम आहे जसं जास्त असेल कमी असेल आपण तो अप्लायन्सेस, देर आर सर्टन अप्लायन्सेस कॉल्ड मायोफंक्शनल अप्लायन्सेस ज्याच्याने आपण हे करेक्ट करू शकतो. बरोबर. जर तेव्हा आमच्याकडे आले तर ते सवयीमुळे असू दे का कशामुळे आपण कॉज थांबवलं तर आपल्याला हे पुढे ट्रीटमेंट सुद्धा इझी होऊन जाते. आपण स्टार्ट करू शकतो ट्रीटमेंट अराउंड 11 किंवा 12 इयर्सचे असताना मुलं, कारण की तेव्हा त्यांचे सगळे परमनंट दात येऊन जातात आणि त्यांचे दुधाचे दात सगळे पडलेले असतात. आणि जर तुम्ही सीमा म्हटलं तर आता सध्या या ट्रीटमेंटला काही सीमा नाहीये, कारण की एक आजकाल माझे पेशंट सध्या ज्यांचे 56 वर्ष आहे किंवा 55 इयर्स आहे त्यांची सुद्धा मी ट्रीटमेंट करते आणि ते वर्क करतं. बरोबर. अनलेस अँड अंटिल जर तुमची बोन डेन्सिटी तुमची जर हाडाला काही प्रॉब्लेम नसेल तर ही ट्रीटमेंट डेफिनेटली वर्क करते ॲट एनी एज. बरोबर. आणि त्याचबरोबर ब्रेसेस लावल्याने बऱ्याचदा असं लोकांच्या डोक्यामध्ये अशी शंका आहे की त्याने इजा होऊ शकते. तर ती काय नेमकं आहे, ब्रेसेस म्हणजे काय आणि नेमकं इजा होऊ शकते का? आता ब्रेसेस हे बेसिकली जसं तुम्ही आपण बघू शकतो की हे सगळे मेटल ब्रेसेस किंवा सिरामिक ब्रेसेस हे जे असतात हे सगळे नुसते आपण दाताला लावतो आणि त्याच्याने आपण फोर्स देतो दाताला. इजा होऊ शकत नाही कारण की हा एक नैसर्गिक
प्रोसेस आहे, म्हणून ह्याच्यामध्ये काही इजा अशी नाहीये. हा, पण जेव्हा आपण ब्रेसेस लावतो तेव्हा एका दाताला आपण प्रेशर लावतो आणि त्याच्यामुळे त्या दातावरती प्रेशर आल्यामुळे थोडा वेळ दुखणं हे साहजिक आहे. पण ते 1-2 दिवसांनंतर ऑटोमॅटिकली कमी होऊन जातं. तर जसं आपण बघतोय की फक्त ब्रेसेस आपण लावतो आणि त्याच्यानंतर दात मुवमेंट होते. बरोबर. सो द पेन हा ग्रॅज्युअल असतो, नॉट विथ की लावल्या खूप वेळ चालेल असा नसतो. बरोबर. म्हणजे ब्रेसेसने काही कुठल्याही प्रकारची इजा होत नाही, हे खरं तर गैरसमज आहे मोठा. त्याचबरोबर ह्या ब्रेसेसचे काही प्रकार आहेत का आणि ते कोणते आहेत? आता ब्रेसेसचे प्रकार जसं तुम्ही म्हणाले, आता आजकाल ब्रेसेस मोर दॅन ट्रीटमेंट आजकाल फॅशन फॅड म्हणून सुद्धा केलं जातं, एक फॅशन स्टेटमेंट सारखं पण बघितलं जातं these days. तर तुम्ही जसं आपण बघतोय मेटल ब्रेसेस जे आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे. प्लस आता नवीन आलेले आहेत किड्ससाठी कार्टून ब्रेसेस, जे वेगळ्या वेगळ्या शेप्सचे असतात किंवा वेगळ्या वेगळ्या कार्टून फॉर्म्सचे असतात, ज्याच्यामुळे ते जास्त अट्रॅक्ट होतात या ट्रीटमेंटकडे. सेकंडली आता जर आपण बघितलं तर जास्त क्राऊड आमचा किंवा 35% आमचा क्राऊड टीनेजर्स किंवा अडल्ट्स आहेत. तर ऑटोमॅटिकली ते आले की एस्थेटिक कन्सर्न्स येतात, म्हणून सिरामिक ब्रेसेस सुद्धा आपल्याकडे आलेले आहेत. सिरामिक ब्रेसेस ते टीम अप करतात विथ सिरामिक वायर्स किंवा टूथ कलर्ड वायर्स, ज्याच्याने काय होतं की लांबून बघितल्यावर कळत नाही की माणूस ट्रीटमेंट घेतोय. दुसरे असतात की जे आतून लावले जातात, दे आर लिंग्वल ब्रेसेस, इनविजिबल ब्रेसेस म्हणतो आपण त्याला, जे मुळीच दिसत नाही की ट्रीटमेंट चालू आहे. जे सर्वात महत्वाचे जे आता आलेले आहेत ते म्हणजे स्पीड ब्रेसेस, जे कॉमनली ओळखले जातात. ते सर्वात जास्त महत्वाचं अंग ॲज अ इम्पॉर्टंट पार्ट फॉर्म झालेला आहे ऑर्थोडॉन्टिक्सचा, कारण की त्याच्याने ट्रीटमेंट फास्टर पण होते आणि प्लस इट इज लाईक सेफर एज कम्पेअर्ड टू अदर्स. फिनिशिंग इज ऑल्सो फास्ट. आणि आता सर्वात जास्त एस्थेटिक जे कन्सर्न्ड असतात, जसे ग्लॅमो फील्डचे असतात तुमच्यासारखे, ते सगळे जातात क्लिअर पाथ अलायनर्ससाठी, ज्याच्यामध्ये ब्रेसेस न लावता आपण ही ट्रीटमेंट करू शकतो. अरे वा, म्हणजे वेगवेगळ्या खरं तर ट्रीटमेंट्स याच्यामध्ये देखील अवेलेबल आहेत. स्पीड ब्रेसेस ट्रीटमेंट म्हणजे नेमकी काय आणि ही किती दिवसात त्यांची पूर्ण होऊ शकते, म्हणजे किती कालावधी लागतो ह्या ब्रेसेसला? स्पीड ब्रेसेस म्हणजे हे काही वेगळे नसतात जास्त आपल्या नॉर्मल ब्रेसेसपेक्षा. फक्त आपण जेव्हा नॉर्मल ब्रेसेस लावतो त्याच्यामध्ये आपण एक इलास्टिक लावतो, म्हणजे ती वायर त्याच्यामध्ये बसू शकेल. आता ह्याच्यामध्ये काय आहे की त्या ब्रॅकेटमध्येच त्यांनी एक क्लिप फॉर्म केलेली आहे आणि ती क्लिप फॉर्म झाल्या असल्यामुळे ती वायर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये बसून जाते. आता इलास्टिक जसं आपल्याला माहिती आहे त्याचा फोर्स ऑटोमॅटिकली कमी होत जाणार, पण ह्याच्यामध्ये कमी होत नसल्यामुळे कंटिन्युअस फोर्स राहतो आणि प्लस म्हणून त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट फास्टर, यू कॅन से 4 to 5 months पर्यंत त्याची ट्रीटमेंट फास्ट होऊन जाते. म्हणजे तुम्ही 6 महिन्यामध्ये तुमचे ब्रेसेस काढू शकता. नक्कीच. आणि त्याचबरोबर तुम्ही क्लिअर पाथ बद्दल पण बोललात, तर नेमकं काय आहे ते? क्लिअर पाथ हे ऍक्च्युली अलायनर्स आहेत जे येतात मेक्सिकोवरनं, आपल्या इथे नसतात ते, त्यांचे लॅब्स इकडे अवेलेबल आहेत. आता हे जे अलायनर्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रेसेस लावायची गरज नसते. आपण फक्त पेशंटचं माप घेतो, आपण लॅबला पाठवतो. लॅबमधनं आपल्याला आधीच एक सेटअप येतो ज्याच्यातनं आपण पेशंटला आधीच दाखवू शकतो की त्यांचे दात असे दिसणार आहेत. ते एकदा त्यांना कळालं म्हणजे बिफोर अँड आफ्टर, मग आपण त्याला प्रोसेस करून ते अलायनर्स आपल्या हातात येतात. ते अलायनर्स पेशंटला आम्ही देऊ शकतो किंवा आम्ही चेंज करून देऊ शकतो आणि ते यू हॅव टू कीप चेंजिंग आफ्टर एव्हरी 2 weeks. ते तुम्ही घरी सुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि इव्हन यू कॅन चेंज इट, तुम्ही स्वतःहून पण ते चेंज करू शकतात. म्हणजे त्याला ॲज सच अपॉइंटमेंट सुद्धा जे असतात, शेड्यूल असतो तो सुद्धा प्रोलॉंग होऊ शकतो. तुम्ही माझ्याकडे 3-4 महिन्याने पण येऊ शकतात, पण तुमची ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे पण ह्या ब्रेसेसने कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही? त्याच्याने त्रास तर असा काहीच होत नाही, कारण की एक नॅचरल प्रोसेस असल्यामुळे हळूहळू ट्रीटमेंट होते. पण मग क्लीन करताना कुठल्या प्रकारची काळजी, काही विशिष्ट प्रकारची काळजी घ्यावी लागते का? नॉर्मल ब्रश जे आपण वापरतो तोच आपण वापरू शकतो. आता खूप असे मार्केटमध्ये आलेले आहेत ऑर्थोडॉन्टिक ब्रशेस आणि ते सिमिलर, नो प्रॉब्लेम. फक्त एकच आहे की आपण जेव्हा त्याला क्लीन करतो जास्त प्रेशरने क्लीन नाही करायचं, अदरवाईज क्लिनिंग प्रोसेस इज द सेम. बरोबर. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की जे ओरिजिनल दात असतात ते तसेच ठेवून तुम्ही अलाइनमेंट तुमची बदलू शकता, म्हणजे इथे दात काढण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही का? दात काढणे हा एक असा आहे की आता सपोज तुमच्या दात खूप वेडेवाकडे असतील तर आपल्याला त्यांना लाईनीत आणण्यासाठी आपल्याला जर जागाच नसेल तर आपल्याला दात काढावा लागतो. बरोबर. ते पर्सन टू पर्सन डिपेंड करतं, केस टू केस डिपेंड करतं. तर जर खूप जास्त पुढे जात असतील, जर मागे घ्यायला जागाच नसेल तर आपण काही करू शकत नाही, दात काढण्याशिवाय काही पर्याय उरत नाही. पण तो एक लास्ट ऑप्शन राहतो आमच्यासाठी
जेव्हा सगळं काही होऊन जातं आणि आपण नाहीच काही करू शकत, मग आपण दात काढण्याचा तुमच्याकडे सल्ला असे काही फोटोग्राफ्स आहेत का की ज्यांनी ही ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांचे पूर्वीचे दात आणि आत्ताचे दात ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फरक जाणवतोय? डेफिनेटली मी तुम्हाला असे दाखवते. म्हणजे अशा काही केसेस तुम्ही हँडल केल्याच असतील आणि त्याबद्दल काय सांगाल? आता वेडेवाकडे दात जसं मी तुम्हाला सांगितलं, आता ह्याच्यात तुम्ही बघू शकतात, पण ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे दात मागे असल्यामुळे दात काढावे लागले नाही. अलाइनमेंट आपल्याकडे अजून एक प्रोसिजर असते ज्याला आपण म्हणतो एक्सपॅन्शन, म्हणजे आपण दातांची जी आर्च असते ती कधी कधी कोणाची नॅरो असते, त्याला वाढवण्यासाठी आपण एक्सपॅन्शन करतो आणि मग अलाइनमेंट करतो. तर असं आपण हे जे आता दाखवते मी, हे ह्याच्यामध्ये आपल्याला दात काढावे लागले नाहीत. विदाऊट दात काढले आपण असं केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता जी वरची सुळा आहेत ते अजून आलेले नाहीये, ते वरतीच आहेत, तर ते खाली घेणे. पण आता त्याच्यासाठी तुम्ही बघितलं तर तिकडे जागा नाहीये. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय दंतपंक्ती दातांचं सौंदर्य ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रियांका महाजन. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात की खरं तर अलाइनमेंट करण्यासाठी आपल्याला कधी कधी एक्सट्रॅक्शन पण करावं लागतं, मात्र काही केसेसमध्ये खूप छान पद्धतीने तुम्ही व्यवस्थित अलाइनमेंट करू शकता. अजून काही अशी उदाहरणं सांगू शकाल का? डेफिनेटली. आता सध्या तुम्ही जे बघतायत हे म्हणजे त्याच्यात त्यांचे जो आला होता पेशंट, त्याचे वरचे दात मागे होते आणि खालचे दात पुढे होते. आता अशा केसमध्ये सुद्धा आपण न दात काढता हे केलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त दात पुढे घेणे म्हणून जास्त ह्याच्यात एक्सट्रॅक्शनची काहीच गरज नसल्यामुळे काही गरज हे नाहीये. बरोबर. दुसरं मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे अप्लायन्स लावून मी तुम्हाला सांगितलं होतं ज्याच्यात जबडाचे विकार असतात. जसं आता हिच्या केसमध्ये होतं, जिचा जबडा शॉर्ट होता, खाली लहान होता खालचा, आणि त्याच्यामुळे आपल्याला तो पुढे घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर अलाइनमेंट करावी लागली. असे सुद्धा केसेस असतात ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की अरे ह्याच्या वरच्या आणि खालच्या दातांमध्ये बरेच गॅप आहेत. त्या लोकांना समज असतं की वरचे दात खूप पुढे आहेत, पण ते ऍक्च्युली असतं कारण की जबडा लहान आहे. मग तशा ह्याच्यात परत एक्सट्रॅक्शन करायची गरज नाही पडत. आपण ह्याच्याने सुद्धा ह्याला नीट करू शकतो. सेकंडली अगेन मी जे तुम्हाला दाखवलं होतं की ज्याच्यामध्ये सुळांचा प्रॉब्लेम असतो, मेन म्हणजे हे जे सुळा असतात हे आपले जे पण जॉ प्रॉब्लेम्सला मेन जो असतो ना, ते हे सुळा असतात. कारण की आपले जेही गायडन्स असतात, म्हणजे आपण जेव्हा आपण तोंड इकडे तिकडे हलवतो ते ह्याच्या गायडन्सने हलवतो. म्हणून जॉला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी हे सुळा बरोबर पोझिशन्स मध्ये पाहिजे. आणि जर ते आपल्याला घ्यायचे असतील आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्याला एक्सट्रॅक्शन हे डेफिनेटली करावं लागतं. बरोबर. पण हे जे सुळे जे आहेत ते जन्मजात जेव्हा आपण बाळाला दात यायला सुरुवात होते तेव्हा ह्या ठिकाणी म्हणजे वरच्या भागात येतात की नंतर जे दुधाचे दात पडून जे दुसरे दात येतात तेव्हा येतात? आता याला बरेच रिझन्स आहेत ऍक्च्युली. एक तर फर्स्ट ऑफ ऑल जर तुमचे आधीचे दुधाचे दात पडलेले नसतील तरी हे सुळावरती असू शकतात. बरं. दुसरं म्हणजे जर त्याच्या आर्च मध्ये जागाच नाहीये तर त्याला जर जागाच नसेल तर तो वरतीच राहील, ते खाली येणारच नाही. बरोबर. थर्ड थिंग म्हणजे जेनेटिक सुद्धा असतं की लाईक जर पेरेंट्स मध्ये कोणाला असेल तर त्यांच्या मुलांमध्ये पण येतो. बरं. ते सगळे वेगवेगळे रिझन्स आहेत, ते डिपेंड करतं की काय एक्झॅक्टली त्या बाळामध्ये झालेलं आहे. बरोबर. म्हणजे असं काही नाही की जन्मजातच असेल असं, किंवा नंतरही दुधाचे दात पडल्यानंतरही हा प्रॉब्लेम होऊ शकतो. नक्कीच. तसंच बऱ्याचदा असं होतं की ट्रीटमेंट घेतात अलाइनमेंटसाठी, मात्र ही ट्रीटमेंट पूर्ण आयुष्यभर उपयोगी पडू शकते का? हा एक क्वेश्चन आहे जो प्रत्येक जण विचारतो की आम्ही पाहिलेलं आहे की ट्रीटमेंट केली आणि त्याच्यानंतर परत आमचे दात त्याच जागेवर आले. बरोबर. ट्रीटमेंट करत असताना पेशंट्स खूप एक्साइटेड असतात, सुरू करतात, आणि जेव्हा ट्रीटमेंट संपते तेव्हा पण त्यांचं एक्साइटमेंट नाही की चला माझे दात लाईनीत आलेले. त्याच्यानंतरचा 1 वर्षाचा जो स्पॅन असतो त्याला आम्ही मेंटेनन्स स्पॅन म्हणतो किंवा रिटेन्शन स्पॅन म्हणतो, तो लोक फॉलो नाही करत. बरोबर. एक असतं की त्याच्यामध्ये एक प्लेट देतो आम्ही, रिटेन्शन प्लेट, जी रात्री घालायची असते फॉर 6 मंथ्स, आणि दुसरं असतं म्हणजे जे आम्ही आतून अलाइनर लावतो. हे 2 गोष्टी जर फॉलो केले आपण तर परत होण्याचे चान्सेस नसतात. पण हा फॉलो नाही केला तर जसं आपले दात मूव्ह होऊन जातात, पण आपले जे फायबर्स असतात जे दाताला होल्ड करतात ते इतक्या लगेच अडॅप्ट होत नाही. बरोबर आहे. त्यांना प्रॉपर 365 डेज, दॅट इज 1 year लागतं टू अडॅप्ट टू दॅट न्यू पोझिशन. आणि त्याच्यासाठी इट इज व्हेरी मच नेसेसरी की हा रिटेन्शन फेज प्रॉपरली फॉलो केला गेला पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर उपचारानंतर आपण म्हणतो की बऱ्याचदा म्हणजे काय केअर
ही फार महत्त्वाची असते. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की एका वर्षाने पुन्हा एकदा डॉक्टरशी कन्सर्न करून काय एक्झॅक्टली पोझिशन आहे हे सगळं चेक करणं फार महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा केलं जात नाही. मात्र दररोज होणारी केअर कशी केली पाहिजे? एकदा आपले हे जे ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट जेव्हा करतो आपण, एक तर फर्स्ट ऑफ ऑल त्या काळामध्ये ओरल हायजीन फार डिफिकल्ट होते मेंटेन करायला. त्याच्यामुळे फार जास्त फ्रिक्वेंट हे असे बघितले जातात गोष्टी ज्याच्यामध्ये कोणाला गम स्वेलिंग होऊन जातं. ही एक खूप फ्रिक्वेंटली बघितलं जातं. तर ते मेंटेनन्ससाठी त्याला फॉलोअप करत राहावं लागतो. अदरवाईज त्याला मेंटेनन्स as सच नाही, पण ती प्लेट जी असते ती रात्री घालून झोपणे, आणि जर त्यांना आम्ही जे फिक्स रिटेनर आतमधनं देतो ते जर कधीही निघालं किंवा ते काही तुटलं किंवा काहीही त्याला डॅमेज झालं तर लगेच येऊन रिप्लेस करून घेणे, हे दोनच गोष्टी असतात जे मेंटेनन्स असतात. बरोबर. आता इतर ट्रीटमेंटमध्ये पण एनी ट्रीटमेंट यू गो त्याला मेंटेनन्स असतंच, पण सिन्स ही ट्रीटमेंट आहेच 2 वर्षाची, ते 3rd इयर फॉलो करणं जर थोडं कमी करून टाकलं तर मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जातो. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय दंतपंक्ती दातांचं सौंदर्य या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रियांका महाजन. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, बऱ्याचदा असं मी बघते की अनेक लहान मुलांमध्ये किंवा एक टीनेजर्समध्ये गॅप दिसते 2 दातांमध्ये मोठ्या प्रमाणात. तर ती गॅप ही ह्या आपल्या ह्या ट्रीटमेंटमध्ये करता येऊ शकते का? एक तर जी लहान मुलांमध्ये आपल्याला गॅप दिसते म्हणजे की 2 दात सेपरेटेड असतात मधले, ते एक ट्रान्झिशनल फेज म्हणजे ग्रोथ फेज असतो. त्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करत नाही बेसिकली. त्याच्यामध्ये आपले सुळा जे असतात ते येत असतात खाली, आणि त्या ह्याच्यामध्ये आपण त्याला टच केलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्यांमध्ये जे होतात गॅप्स ते आपण ह्याच्याने डेफिनेटली क्लोज करू शकतो. बऱ्याच मोठ्या गॅप जसं तुम्ही बघू शकता, हे जे आंटी आमच्याकडे आले होते त्यांचे पण 2 दातांच्या मध्ये गॅप होते, बरेच गॅप होते, आणि आपण ते बंद केलेले आहे विथ ब्रेसेस. बरोबर. हे बंद करता येतात, पण ह्याचं एक सर्वात मेन कन्सर्न हे आहे की ह्याचं नंतर रिटेन्शन सर्वात जास्त आणि प्रोलॉंग्ड असतं. म्हणजे एकदा करेक्शन केलं की त्याच्यानंतर आपल्याला खूप वेळासाठी 1 वर्ष नाही तर 2-3 कधी 5 वर्षापर्यंत आपल्याला हे रिटेन्शन फॉलो करावं लागतं. बरं. अशा केसेसमध्ये ज्याचे 2 दातांमध्ये वरच्या गॅप असते, याला आम्ही मिडलाईन डायस्टिमा असं बोलतो, आणि हे सर्वात कठीण असतात टू मेंटेन. नक्कीच. पण ह्याच्यासाठी म्हणून त्यांना जास्त मेंटेनन्स ठेवावा लागतो. त्याचबरोबर तुम्ही मगाशी एक म्हणालात की जबडा बऱ्याचदा काही लोकांचा लहान असतो खालचा, तर अशा वेळेस तुम्ही कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट त्यांना देतात आणि कशी ही ट्रीटमेंट असते, किती कालावधी असतो? आता ऑर्थोग्नॅथिक हे एक फारच म्हणजे वास्ट आहे. हे फक्त खालचा जबड्याचं नसतं, हे ऍक्च्युली वरचा जबडा, खालचा जबडा, TMJ म्हणजे आपलं जे जॉईंट असतं त्याला सुद्धा आपण त्याच्यात डील करतो. हे सगळे मायोफंक्शनल अप्लायन्सेस असं म्हणून आपण ह्यांना म्हणतो. हे काहीच नसतं, फक्त लूज प्लेट्स असतात वरचे आणि खालचे. म्हणजे देयर इज नथिंग लाईक की आपण काही फिक्स करतोय दातामध्ये किंवा काही, पण लूज प्लेट्स असतात जे घालायचे असतात. ते नुसतं एवढंच हेल्प करतात की तुमचे जे जॉ असेल त्याला ते पुढे ढकलतं, आणि ज्या ह्याच्यामध्ये बरोबर बंद झालं पाहिजे तिकडे बंद करून सोडतं. बरोबर. जितकं ते कंटिन्युअसली तुम्ही घालत राहणार तितकी ग्रोथ मागे होत जाणार, तितकी वाढ मागे होत जाणार, आणि त्याच्याने तुमचा जॉ पुढे येणार. सेम असेच अप्लायन्सेस असतात जे आपण बाहेरच्या बाजूने घालतो, म्हणजे आपला जॉ जो आहे तो मागे घेऊ शकतो आपण. आता तसे पण बरेच अप्लायन्सेस आहेत, पण ते बाहेरून घालावे लागतात म्हणून ते थोडेसे प्रॉब्लेम होऊन जातं की लोक नाही म्हणतात ते घालायला. बाकीचे हे जे जबडा पुढे घेणं हा फारच एक नॉर्मल पद्धत आहे, ज्याच्यामध्ये ते अप्लायन्स आपण लावून आतमध्येच घालायचं असतं, लावून तो जबडा पुढे येऊ शकतो. पण मग बोलताना किंवा इतर काही गोष्टी खाताना वगैरे काही म्हणजे काही बंधनं असतात का? बंधन असं नाही, कारण की रिमुवेबल असतं. बरोबर. म्हणजे पेशंट स्वतःच काढून घालून हे करू शकतो. तर म्हणून खाताना एनिवेज ते काढायचं असतं. कंपल्सरी फक्त रात्री घालण्यासाठी असतं, बिकॉज एनी मुवमेंट दाताची असू दे किंवा बोनची असू दे ती रात्री सर्वात जास्त फास्ट होऊन जाते. तर त्याच्यामुळे हे फक्त रात्री घालणं जास्त मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी होऊन जातं. बट जेवताना तर एनिवेज आपण काढतो, आणि क्लिनिंग ऑटोमॅटिकली इझी पण असतं, कारण की आपण काढून त्याला क्लीन करू शकतो. तर त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नसतो त्याच्या ह्याच्यामध्ये. नक्कीच. आता हे अप्लायन्सेस तुम्ही म्हणालात की हे ठराविक एज मध्ये घालू शकतो, कुठल्या एज साठी फार उपयुक्त ठरू शकतात? हे अप्लायन्सेस ऍक्च्युली वाढीव एज मध्ये घालतात. म्हणजे जसं आपण म्हटलं मुलांमध्ये ऑलमोस्ट अराउंड 15-16 इयर्स पर्यंत, आणि मुलींमध्ये त्याच्याहून कमी 13-14 वर्षापर्यंत. याला आम्ही एक फेज म्हणतो ज्याच्यामध्ये त्यांची ग्रोथ किंवा त्यांची वाढ सर्वात जास्त असते. बरोबर.
तेव्हा जर आपण हे अप्लायन्सेस घातले तर फार लवकर हे ट्रीटमेंट रिझल्ट दिसतात. आणि जर त्याच्यानंतर आले तर आपल्याकडे सर्जरी किंवा फिक्स्ड अप्लायन्सेस असतात काहीतरी, पण त्याचे तेवढे जास्त म्हणजे जे पण बोनवर काही रिझल्ट जास्त दिसत नाही. हेच एक उपाय आहे जो जर वाढीव एज मध्ये आला तर खूप जास्त ड्रास्टिक त्याच्यातही काही प्रकार आहेत का? म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की पाठच्या जबड्यासाठी वरच्या जबड्यासाठी वेगवेगळे असे अप्लायन्सेस आपण खरं तर वापरू शकतो. मग ह्याच्यात काही प्रकार आहेत का वेगळे प्रकार? म्हणजे आता ह्याचे सुद्धा बरेच म्हणजे आता नावं आहेत ते आहेत ते ज्याच्यामध्ये ऍक्टिव्हेटर असू दे, ट्विन ब्लॉक असू दे, हे सगळे वेगळे आहेत जे आपण इंटरनेटवर आजकाल बघू शकतो. हे सगळे अप्लायन्सेस नुसतं आपल्या ह्याच्यावरतीच डील करतात की आपलं जेही मसल असतं पुल क्रिएट करतं, ते जेव्हा मसल पुल क्रिएट होणार तेव्हा मागे ग्रोथ होत जाणार आणि जशी जशी ग्रोथ होणार तसा तो जबडा तिथल्या तिथे राहणार. या प्रोसिजरला वेळ लागतो. ही प्रोसिजर फक्त अशी काही दिवसांची नसते. तो घालून ठेवावा लागतो फॉर 6 months. लाईक त्याचं 3 months ऍक्टिव्ह पिरियड आणि मोर 2-3 months त्याचं रिटेन्शन पिरियड असतं. त्याच्यानंतरच आपण ब्रेसेस, पण त्याच्यानंतर ब्रेसेस लावावे लागतात. बरोबर. नुसतं ही ट्रीटमेंट करून नाही चालत. बरोबर. म्हणजे हे अप्लायन्सेस लावायचे आणि शिवाय ब्रेसेस पण लावणं फार आवश्यक आहे. मात्र हे अप्लायन्सेस जेव्हा लावतो आपण, तुम्ही म्हणालात की खाताना हे काढून ठेवावेच लागतात, मात्र इतर वेळेस किती तास साधारणतः दिवसभरात लावले पाहिजेत? झोपताना पण लावून ठेवायचे का? साधारणतः हे जे अप्लायन्सेस असतात हे 12 तास पर्यंत लावले पाहिजे. 12 तास जर सलग आपण एका दिवसात घातले तर ह्याचे रिझल्ट फार फास्ट येतात. यू कॅन से एका महिन्यात सुद्धा आपल्याला एक रिस्पॉन्स दिसून जातो की चला आता आपल्याला आलेला आहे. बरोबर. 12 hours कम्प्लिटली जर घालू शकलो, जे आता होत नाही सहसा, कारण की आता जे शेड्यूल झालंय मुलांचं पण असू दे का कोणाचंही होत नाही, त्याच्यामुळे रात्री घालणं जास्त कंपल्सरी झालेलं आहे की लाईक अटलिस्ट रात्री ते 8-9 hours ऍट अ शॉट कम्प्लिटली आपल्याला मिळेल. कारण की एवढं जर ड्युरेशन आपल्याला एकत्र मिळालं तरच त्याच्यामध्ये एक डेफिनेट चेंज दिसण्याची शक्यता आहे. नाहीतर मग डिफिकल्ट होऊन जातं की त्याची आपल्याला चेंजेस दिसणं. इट टेक्स ऑलमोस्ट 1 year. नक्कीच. आणि एक शेवटचा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. एकूणच खरं तर दातांचं सौंदर्य फार महत्त्वाचं असतं, एक अविभाज्य घटक आहे. मग तुम्ही काय आपल्या प्रेक्षकांना सांगाल की कशा पद्धतीने दातांची काळजी घेतली पाहिजे? एकूणच जरी आपण ह्या काय म्हणतात अप्लायन्सेस वापरत असू, ब्रेसेस वापरत असू, तेव्हा सुद्धा फर्स्ट ऑफ ऑल ओरल हायजीन ज्याला खूप जास्त आजकाल निग्लेक्ट केलं जातं, म्हणजे कारण की इतकं डे टू डे लाईफमध्ये हे एक 2 minutesचा जॉब झालेला आहे. सकाळी उठलं की 2 minutes मध्ये ते एक फर्स्ट ऑफ ऑल ओरल हायजीन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की इवन इफ उद्या जर तुमचे दात वेडेवाकडे असू दे किंवा दातांमध्ये प्रॉब्लेम असू दे, ह्याला करेक्ट करण्यासाठी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे की तुमची ओरल हेल्थ नॉर्मल असली पाहिजे. ब्रेसेस असू दे का कुठलीही कॉस्मेटिक ट्रीटमेंट जी डेंटलची असू दे ती मदत नाही करू शकत जर तुमचं बोन किंवा तुमचं जे अल्व्हेलर बोन जे बोन आहे तेच जर बरोबर नसेल किंवा दातच बरोबर नसेल तर आपण हेल्प करू म्हणजे नक्कीच ओरल हेल्थ फार महत्त्वाची आहे. आणि खरंच वेळ संपल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.